नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर पर्सेंटेजच्या संदर्भात आज आपण घेऊन आलो आहोत क्लास नंबर 9। क्लास नंबर 1 पासून ते 8 पर्यंतचे व्हिडिओज या ठिकाणी अपलोडेड आहेत। थोडासा या ठिकाणी विलंब झालेला आहे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये, तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्याच्यामुळे आज सगळ्यात आधी तर आहे ना सगळ्यांची माफी मागतो। विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कमेंट येत होते की ना सर नवीन व्हिडिओ कधी अपलोड कराल, तर आज व्हिडिओ अपलोड होऊन जाईल, तर क्षमा मागतो त्यासाठी की थोडासा विलंब झाला म्हणून। तर हा प्रवास कुठेही थांबणार नाही, हे अगदी आहे ना 100% सत्य मानून चला या ठिकाणी। तर फर्स्ट 3 व्हिडिओज जे आहेत या संपूर्ण पर्सेंटेजच्या सिरीजमध्ये पहिल्या 3 व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्टच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे। कुणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर त्यांना माहिती असायला पाहिजे की या ठिकाणी फक्त पोलीस भरतीच्या सर्व PYQचाच या ठिकाणी समावेश आहे असं नाही। सुरुवातीचे फर्स्ट सेकंड थर्ड जे व्हिडिओज होते, क्लास फर्स्ट सेकंड थर्ड होते, तर त्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात आपण विधिवत चर्चा केलेली होती। आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर मग आपण या ठिकाणी ॲक्च्युअल क्वेश्चन्स जे मागील परीक्षांमध्ये विचारलेले होते, 2023चे PYQ असतील, 2021चे PYQ जे आहेत पोलीस भरतीच्या संदर्भात, तर त्यांच्याबद्दल विधिवत या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून ते क्वेश्चन नंबर 60 पर्यंत या ठिकाणी जवळपास 60 प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेले आहेत। विथ ट्रिकचा वापर करून, कॉन्सेप्टचा वापर करून, एलिमिनेशन मेथडचा वापर करून, कॅल्क्युलेशन स्किल्सचा वापर करून क्वेश्चन कोणत्या पद्धतीने मिनिमम टाइम पिरियडमध्ये सॉल्व्ह केला जाऊ शकतो या संदर्भात आहे ना वेळोवेळी प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। याच्यानंतरचा सुद्धा प्रवास त्याच पद्धतीने असेल। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला, ज्याच्यामध्ये जवळपास 15 प्रश्नांचा समावेश असणार आहे। क्वेश्चन नंबर 61 to 75 पर्यंत या ठिकाणी 15 प्रश्न आपण घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा लेंदी होईल कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जवळपास इन एन ॲव्हरेज 10 प्रश्न बघितलेले होते। तर चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करू। आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकच सांगणं आहे की कृपया मी जे सांगतोय तुम्हाला की डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका। सुरुवातीला कॉन्सेप्ट जे आहे कॉन्सेप्टचं अध्ययन करा। कॉन्सेप्ट जर व्यवस्थित समजला असेल, तुम्हाला संकल्पना व्यवस्थित क्लिअर झालेल्या असतील, तर बऱ्याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला माझ्या ट्रिक्सची सुद्धा आवश्यकता लागणार नाही। एवढं ते तुमच्यासाठी ना इझी होऊन जाईल। आणि अध्ययन करत असताना अगदी एकदम बेसिक पासून केलेलं कधीही जास्त फायदेशीर ठरतं। चॅप्टर जे आहेत मॅथमॅटिक्सचे त्यांचं इंटरलिंकेज आहे, आंतरसंबंध आहे, आणि कॉन्सेप्ट समजून घेतल्याशिवाय चॅप्टरच्या PYQला किंवा क्वेश्चन सॉल्विंगला प्लीज कृपया सुरुवात करू नका। हे माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे। अगदी लक्ष देऊन 3 लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही जर PYQ सॉल्व्ह करत असाल तर मग जास्त फायदेशीर ठरेल। बिकॉज कन्सेप्ट इज पॉवर, संकल्पना मध्येच सगळं काही दडलेलं आहे। संकल्पना शिकल्याच्या नंतर कोणती गोष्ट आपल्याला शिकता येते। चला तर मग सुरुवात करू आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। क्वेश्चन नंबर 61 61 नंबरचा क्वेश्चन आहे। एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे। तो शर्ट छापील किमतीवर प्रथम 20% नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टची विक्रीची किंमत किती, असा क्वेश्चन विचारलेला आहे। नागपूर कारागृह पोलीस 2021चा प्रश्न आहे। रीतसर आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत। तर विचार काय करायचा आहे, अगोदर या क्वेश्चन मध्ये व्यवहार काय सांगितलेला आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। जो दिलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सविस्तर अर्थ जर समजला तर ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेशन करत असताना काय कॅल्क्युलेशन करायचं आहे हे लक्षात येईल। कॅल्क्युलेशन कसं करायचं हे कॅल्क्युलेशन स्किलवरती डिपेंड असतं, बट कॅल्क्युलेशन काय करायचं आहे ते या क्वेश्चन मध्ये दिलेले जे काही गिवन डेटा असतो, दिलेली जी काही माहिती असते त्याच्यावरती डिपेंड असतं। आता भलेही तुम्हाला वाटत असेल प्रॉफिट अँड लॉसचा क्वेश्चन आहे, बट हा मुद्दामून हा PYQ पर्सेंटेज चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्याच्या पाठीमागचं कारण काय, शेकडा नफा असेल किंवा शेकडा तोटा हा चॅप्टर असेल किंवा त्याच्यावरती डिपेंड असलेले क्वेश्चन असतील, हे पर्सेंटेज पासून विभक्त नाहीयेत। पर्सेंटेजचं कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन तेवढाच इझी जाईल जेवढा टक्केवारीचा क्वेश्चन आपल्याला इझी गेलेला होता। तर सगळ्यात अगोदर व्यवहार समजून घेताना व्यवहार काय आहे या ठिकाणी, तर एक शर्ट आहे ज्याची छापील किंमत किती दिलेली आहे, 850 रुपये दिलेली आहे। आणि तो शर्ट छापील किमतीवर प्रथम 20% पहिल्यांदा प्रथम शेकडा किती 20% एवढा त्याच्यावरती डिस्काउंट दिलेला आहे। नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन, म्हणजेच सूट 2 वेळेस दिलेली आहे। छापील किमतीवरती पहिल्यांदा 20% सूट दिली आणि त्याच्यानंतर 15% सूट दिली। 20% सूट देऊन झाल्याच्या नंतर 15%ची सूट दिलेली आहे। असं नाही की 850 रुपयाच्या किमतीवरती पहिल्यांदा 20 नंतर 15 म्हणजे टोटल 35%। व्यवहार या पद्धतीने होत नाही। 850 वरती 20% सूट देऊन आपल्याला शर्टची एक विक्री किंमत काढावी लागेल, त्याच्यावरती नंतर 15% अशा क्रमाने ना सूट द्यायची आहे। तर त्याच्यानंतर तो शर्ट जर विकला तर शर्टची विक्रीची किंमत किती असं विचारलेलं आहे, या ठिकाणी पर्याय आहेत। चला तर मग क्वेश्चन सॉल्व्ह करू।
850 या संख्येचा आपल्याला किती काढायचं आहे, 20% काढायचं आहे, 20% काढायचं आहे. 850चं 10% किती बनतं, हे ज्यांनी ना बेसिक व्हिडिओज बघितले होते क्लास 1, क्लास 2, क्लास 3 त्यांना क्लिअर असेल. कुठलेही कॅल्क्युलेशन न करता येणार विद्यार्थी सांगतील की याचं 10% किती होतं, 85. 10% किती होतात, 85 होतात. तर 85, 80 दोन्ही 160, 85 दोन्ही 170. तर 850 रुपये खरेदी किमतीची जो शर्ट होता त्याच्यावरती 20% सूट दिलं, म्हणजेच किती सूट दिली आपण, 170 रुपयाची सूट दिलेली आहे. 0 मधून 0 मायनस झाले, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, हातचाला 1, या ठिकाणी 680. तर या ठिकाणी किंमत किती आलेली आहे, 680 प्रथम सूट दिल्याच्या नंतर. ओके, आता 680 वरती परत किती टक्के सूट दिलेली आहे आपण, 15% सूट दिलेली आहे. तर डायरेक्ट 680चं 15% काढू शकतो आपण. हे 680 चे 10% आणि 5% करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. 15% किंमत काढता येईल किंवा डायरेक्ट आपल्याला आहे ना 15% काढता येतात. कसं, 15 × 20 हात चालेल 12, 15 × 90, 90 आणि या ठिकाणी 12 किती होतात, 102 रुपये होतात आणि हा राहिला 0. तर 10200. तर 2 अंक सोडून दशांश देतो, म्हणजेच 680चं 15% किती झालं, 102 रुपये झाले. तर हे 15% सूट दिले, म्हणजेच सूट नेहमी काय करत असतो आपण, मायनस करायचा असतो. 10 मधून गेले 2 गेले, राहिले किती 8. तर एकच पर्याय आहे 578, हेच याचं उचित उत्तर असेल. एकक स्थानच्या अंकावरून आपण उत्तर या पद्धतीने डिटेक्ट करू शकतो किंवा टिक करू शकतो. तरी पण आपण याला पूर्ण सॉल्व्ह करू. हातचाला 1, 8 मधून 1 गेला, किती राहिले, 7 राहिले, 6 मधून 1 गेला, 5 राहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 578 इतकं आहे. समजलंय सगळ्यांना. आपण व्यवहार काय बघितला, शर्टची किंमत किती होती छापील, 850. 850 वरती पहिल्यांदा सूट किती दिली, 20%. आणि त्याच्यानंतर जी किंमत येते त्याच्यामध्ये किती सूट दिले, 15% सूट दिले. अशा पद्धतीने संपूर्ण शर्ट वरती 20% आणि 15% सूट दिल्याच्या नंतर त्याची किंमत किती बनते, 578. ओके, चलो कंप्लीट आहे क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन घेऊ. थोडीशी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये. क्लास नंबर 9 आहे, 60 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. सगळे मेथड्स आपण आहे ना रिपीट करून या ठिकाणी त्याच्यावरती थोडी ना थोडी कमांड तुमची आलेली असेल. तर स्पीड थोडीशी वाढवायला हरकत नाही या ठिकाणी. चला, क्वेश्चन काय दिलेला आहे, 62 क्रमांकाचा प्रश्न आहे. एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. त्याच्यानंतर टायमर सेट करून घेऊ आपण या ठिकाणी. 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात, तर 25% विद्यार्थी दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत, असा प्रश्न आहे. इझी आणि एकदम सिंपल क्वेश्चन आहे. क्लास नंबर 8 मध्ये एक क्वेश्चन झालेला होता. त्या ठिकाणी वेन डायग्राम काढून मी तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं की या टाईपचा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो. जवळपास मी या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ देईन तुम्हाला. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर या ठिकाणी काढायचं आहे. लवकर स्टार्ट करायचं आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आन्सर काढून झाल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर बरोबर असेल, चुकीचं असेल, व्हॉटएव्हर असेल, बट ते तुमचं हे लक्षात ठेवा. तुम्ही कॅल्क्युलेशन काढलेलं जे काही आन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. चला, अशा प्रश्नांचा समावेश या क्लास 9 मध्ये केलेला आहे जे थोडेसे डिफिकल्ट असतील. पोलीस भरतीला विचारले गेलेले 2021चे क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. हा क्वेश्चन विचारला गेला होता नागपूर शहर पोलीस 2021 ला या ठिकाणी. झालंय सगळ्यांचं फास्ट, थोडंसं लवकर. चला, 1 मिनिटाचा वेळ पूर्ण झालेला आहे. आपण या ठिकाणी ना क्वेश्चनला व्यवस्थित सॉल्व्ह करू. बघा, एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात असं सांगितलेलं आहे. तर 72% विद्यार्थी काय वाचतायत, इंग्रजी वाचतायत, आणि 50% विद्यार्थी काय वाचतायत, मराठी. ओके, मराठी वृत्तपत्र वाचतायत. आणि 25% विद्यार्थी दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र 25% विद्यार्थी दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत, या पद्धतीने
पर्सेंटेजमध्ये आहे क्वेश्चन सध्या आहे ना, या क्वेश्चनला थोडंसं साईडला ठेवू. ओके, एकदम बेसिक लेवलचं एक सिंपल एक्झाम्पल मी या ठिकाणी घेईन. आवाज येतोय मला सगळ्यांना व्यवस्थित? हा, चला. तर सध्या ही इन्फॉर्मेशन थोडीशी साईडला ठेवा. आपण असं सपोज करू की एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत. टोटल किती विद्यार्थी आहेत? 100 विद्यार्थी आहेत. या 100 विद्यार्थ्यांपैकी आपण काय करू, 72 विद्यार्थी असे आहेत जे काय करतात, चहा पितात. ओके, आणि 50 विद्यार्थी असे आहेत काय पितात, कॉफी पितात. ओके, 72 विद्यार्थी चहा पितात, 50 विद्यार्थी कॉफी पितात, 25 विद्यार्थी असे आहेत दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात, म्हणजेच चहा आणि कॉफी दोन्ही सुद्धा पितात. तर हे 25 विद्यार्थी वेगळे नाही आहेत. हे तेच विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी ना 72 आणि 50 मध्ये ना इन्क्लुडेड असलेले आहेत. जसं की याला असं समजून घेता येईल, हे 25 विद्यार्थी जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात, तर या 72 मधलेच 25 विद्यार्थी आहेत जे चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात, आणि या 50 मधले तेच 25 विद्यार्थी आहेत जे चहा सुद्धा घेतात आणि कॉफी सुद्धा घेतात. याला असं समजून घ्या, वर्गामध्ये जे 100 विद्यार्थी होते त्यापैकी आपण या पद्धतीने सर्कल काढू. हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे 72 विद्यार्थी, टोटल किती, 72 विद्यार्थी, आणि हे काय पितात, चहा पितात असं सांगितलं आपण. ओके, आणि दुसरा एक सर्कल आहे या ठिकाणी, दुसरा एक सर्कल आहे. तर हे सर्व विद्यार्थी काय पितात, कॉफी पितात, आणि यांची संख्या किती आहे, 50 आहे. बट बघा, ज्या वेळेस 100 विद्यार्थ्यांमध्ये आहे ना, ज्या वेळेस सर असं विचारतील की आहे ना, तुमच्यापैकी किती जण चहा पितात त्यांनी हात वर करा, तर टोटल किती विद्यार्थी हात वर गेले, 72 विद्यार्थी हात वर गेले. ओके, प्रॅक्टिकली समजून घ्या, म्हणजे ना त्याचं इंटरलिंकेज काय, आंतरसंबंध काय तो समजेल. त्याच्यानंतर हात खाली करायला सांगितलं, त्याच्यानंतर विचारलं असे विद्यार्थी हात वरी करा जे कॉफी पित असतील. ओके, प्रश्न काय विचारले, फोकस करा. असे विद्यार्थी हात वरी करा जे काय पित असतील, कॉफी पित असतील. त्यावेळेस किती विद्यार्थ्यांनी हात वर केले, 50 विद्यार्थ्यांनी हात वर केलेला आहे. त्याच्यानंतर हात खाली घ्यायला सांगितलं. सरांनी काय विचारलं, असे विद्यार्थी हात वरी करा जे कॉफी पण पितात आणि चहा पण पितात. तर त्यावेळेस असे विद्यार्थी हात वर करतील. या 72 मधले 25 विद्यार्थी ओके असे आहेत जे चहा पण चालतो त्यांना आणि कॉफी पण चालते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला, जर 72 मधून आपण या ठिकाणी 25 मायनस केले, 72 मधून या ठिकाणी 62, 52, त्याच्यानंतर किती म्हणता येईल या ठिकाणी 47 विद्यार्थी. ओके, या ठिकाणी करून बघू. चला, हे 72 आहे. ओके, हे 50 आहे. तर 72 मायनस आपण 25 करू. तर 12 मधून 5 गेले, या ठिकाणी 7 राहिले, हातचाला 1, 4 मधून 3 गेले, 7 मधून 3 गेले, किती राहिले, 4 राहिले, 47. या ठिकाणी कॉमन नंबर कोणता लिहिलाय, 47 असं लिहिलेलं आहे. ओके, 47 या ठिकाणी येणार नाही. ओके, 47 आहे ना, आपण या ठिकाणी काय करू, 72च्या ऐवजी या ठिकाणी लिहू 47 आणि हे लिहू 25. वर्गात आणखीन सुद्धा बघा, वर्गात हा चहा पिणाऱ्यांचा जो वर्तुळ होता, चहा पिणाऱ्यांची संख्या किती आहे, 47 अधिक 25, टोटल किती आहे, 72 आहे. ओके, त्याच्यानंतर कॉफी पिणारे टोटल किती होते, 50. बट त्यापैकी असे आहेत 25 जण चहा सुद्धा पितात, म्हणून कॉफी पिणाऱ्यांच्या वर्तुळामध्ये टोटल 50 असायला पाहिजे. या ठिकाणी 25 आहेत जे कॉफी पित असून चहा पण पितात, आणि 25 असे आहेत जे फक्त कॉफी पितात, चहा पित नाही. तर हा जो नंबर असतो हा कॉमन असतो. हा जो काय, चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे, जसं की इथं नंबर दिला होता 25%, 25% विद्यार्थी दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. म्हणजेच ते इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील आणि मराठी वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील. तर अशा वेळेस जो कॉमन असतो नंबर तो काय करायचा असतो, मायनस करायचा असतो, कारण त्याची डबल काउंटिंग होत असते. जर आपण असं केलं, 72 विद्यार्थी काय करतात, 72 विद्यार्थी या ठिकाणी चहा पितात. वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात ठेवा 100 आहे. 72 विद्यार्थी चहा पितात, 50 विद्यार्थी काय करतात, कॉफी पितात. हे 2 + 0 0, 5 + 7 या ठिकाणी 12, 122 विद्यार्थी झाले. चहा आणि कॉफी पिणारे एकूण जर मोजले तर 122. पण वर्गात विद्यार्थ्यांची टोटल संख्याच किती घेतली होती, पण 100 घेतली होती ना. तर म्हणून ही गफलत होऊ नये याच्यासाठी आपण काय करतो, 72 विद्यार्थी चहा पिणारे
50 विद्यार्थी कॉफी पिणारे, त्यातून मायनस काय करतो आपण, हे चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे हे 25 विद्यार्थी या 72 मध्ये पण आहेत आणि या 50 मध्ये पण आहेत. तर आपण ज्यावेळेस 72 अधिक 50 करतो हे 25 विद्यार्थी डबल काउंटिंग होते म्हणून ते मायनस करायचे असतात. जसं की या ठिकाणी हे झाले 72 विद्यार्थी, हे झाले 50 विद्यार्थी, यांची जर ऍडिशन केली तर हे 25 इकडे पण मोजलेत आणि इकडे पण मोजलेत. बट हे ऍक्च्युअल मध्ये कसे सामायिक असलेले विद्यार्थी म्हणून ते मायनस करायला पाहिजे. आणि आन्सर किती येतं, 72 + 50 - 25 केल्याच्या नंतर या ठिकाणी 97 एवढं आन्सर येतं. किती येतं, 97. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेला होता. फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युला होता ज्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी काढायचं असतं तर त्यावेळेस नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची बेरीज करायची असते आणि त्यातून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करायचा असतो. याच्यामध्ये नंबर ऑफ ए किती आहेत, या ठिकाणी 72 आहेत. नंबर ऑफ बी किती आहेत, या ठिकाणी 50 आहेत. या दोघांची बेरीज तर करायची असते 72 अधिक 50, पण त्यातून जे डबल काउंट होतात नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन म्हणजे सामायिक छेद असतो जे दोन्हीकडे येतात, ते आपण मायनस करतो आणि मग याच्यामध्ये आन्सर किती येतं, 97. ओके, मी परत एकदा आयडेंटिफाय करतोय बघा. तेच एक्झाम्पल लक्षात ठेवा. एकूण विद्यार्थी वर्गात किती होते, 100 विद्यार्थी. 100 विद्यार्थ्यांपैकी 72 विद्यार्थी चहा पितात, 50 विद्यार्थी कॉफी पितात, 25 विद्यार्थी चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. सरांनी जर प्रश्न असा विचारला, फक्त चहा पिणारे कॉफी न पिणारे, फक्त चहा पिणारे हात वरी करा, हे 25 लोक हात खाली करतील, 47 विद्यार्थी हात वरी करतील. ज्यावेळेस म्हणतील की चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे हात वरी करा, हे फक्त ते असतील 25 विद्यार्थी. आणि ज्यावेळेस म्हणतील फक्त कॉफी पिणारे हात वरी करा, तर या 50 मधले फक्त हे 25 विद्यार्थीच हात वर करतील. आणि हे टोटल किती झाले, हे टोटल किती झाले आपले सांगा, 97 झाले होते. ओके, तर वर्गात विद्यार्थी किती होते, 100. या दोन्ही सर्कलच्या बाहेर असलेले 3 विद्यार्थी आहेत जे न चहा पिताना हात वरी केले, न कॉफी पिताना हात वरी केले, न या ठिकाणी चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे हात वरी केले. ते कोण आहेत, हे 3 विद्यार्थी जे कोणताही पेय पित नाहीत. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे का बघा. एकतर वेन डायग्रामच्या साहाय्याने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे किंवा फॉर्म्युला मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. कॉमन जो असतो डबल काउंट होतो म्हणून तो नेहमी मायनस करायचा असतो. हा सगळ्यात या ठिकाणी बेसिक आणि कोर कॉन्सेप्ट आहे या क्वेश्चन मधला. ओके, तर आता आपला क्वेश्चन घेऊ. ओके, क्वेश्चन काय होता, वर्तमानपत्राचा होता, चहा आणि कॉफीचा नव्हता. ओके, तर आपल्याला काय सांगितलं होतं, 72% विद्यार्थी आहेत काय पितात, काय इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. या ठिकाणी चहा आणि कॉफीच येते क्वेश्चन. ओके, आणि 50% विद्यार्थी आहेत ते काय करतात, मराठी वर्तमानपत्र वाचतात. 25% विद्यार्थी दोन्ही भाषेतील वर्तमानपत्रे वाचतात म्हणून हे 25% मायनस करायचे असतात. तर याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर टोटल आन्सर या ठिकाणी येईल 97%. तर चहा किंवा कॉफी कुठलाही एक पेय पिणारे टोटल विद्यार्थी जर मोजले तर 97 होतात. मग 100% मधून 97% राहिले, 97% काढले तर किती टक्के राहतात, 3%. आपल्याला काय विचारलं होतं, तर किती टक्के विद्यार्थी इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत, तर त्याचा आन्सर काय आहे, 3%. दॅट इज ऑप्शन नंबर 4. व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. ठीक नसेल आलेलं तर परत एकदा क्वेश्चन रिवाइज करून बघा. सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत. ओके, चला 63 नंबरचा क्वेश्चन आहे. 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या काढा. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे जवळपास या ठिकाणी 30 सेकंदामध्ये. चलो, वेळ सुरुवात होतीये आता, स्टार्ट करा. क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल बघून तुम्हाला मी वेळ देतो या ठिकाणी. चला, झालंय. पटपट पटपट कमेंट मध्ये आहे ना आन्सर सांगायचे तुमचे. आणि वही आणि पेन घेतल्याशिवाय कोणीही या ठिकाणी मॅथच्या लेक्चरला बसायचं नाहीये. अभ्यास करण्याची उचित पद्धत काय असते,
मॅथमॅटिक्सचा लेक्चर चालू आहे तर हातामध्ये पेन आणि वही असायला पाहिजे, नोटबुक असायला पाहिजे. कॅल्क्युलेशन करत करत क्वेश्चन म्हणजे गोष्टी या ठिकाणी ना समजून घ्यायच्या आहेत. क्वेश्चन हा होता 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 120 आहे. तर या 120 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी 65% मुले पास झालेली आहेत? सिंपल पर्सेंटेज मध्ये ज्यावेळेस आहे ना काय केलं जातं, या ठिकाणी विभाजन केलं जातं. वर्गातील विद्यार्थ्यांपैकी किती टक्के? 65% विद्यार्थी पास आहेत, तर राहिलेले विद्यार्थी नापास असतात हा त्याचा अर्थ असतो. आपल्याला काय विचारलंय? नापास झालेल्या मुलांची संख्या काढा म्हणले. वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती होती? 120. 120चं 35% एवढंच तर काढायचं आहे. किंवा काही जण काय करतील 120चं 65% काढतील, मग ते मायनस करतील 120 मधून आणि आन्सर सांगतील. काही विद्यार्थी म्हणतील जर 65% मुलं जर या ठिकाणी पास झालेली असतील तर 35% मुलं नापास झालेत, तर डायरेक्ट 120चं 35% काढून आन्सर काढता येतं. 120चे 35% काढत असताना डायरेक्ट 12ने गुणून या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं या ठिकाणी 35चे 120%, या दोन्हींची व्हॅल्यू एकच असते, या दोघांचा फक्त गुणाकार करायचा आहे. किंवा काही जण काय करतील, मी सांगितलेल्या मेथडनुसार पहिल्यांदा 10% काढतील, 30% काढतील, 5% काढतील आणि ऍडिशन करतील. ओके चला, तर 120चं 10% किती होतं? 12 आणि 30% किती होतं? 120चं 10% किती होतं? 12 आणि 30% किती होतं? 12 36. आणि याचं हाफ 10% जर आहे ना, बघा 35% काढतोय, 35% काढत असताना 120चं 30% किती आलं? 36 आलं. आणि 5% काढत असताना 12च्या हाफ म्हणजेच किती येतं? 6 येतं. 36 आणि 6 किती येईल? 42 गेली या ठिकाणी. किंवा डायरेक्ट गुणाकार करून 12 पंचे 60 ला 0, हातच्या आले 6, 12 36 आणि 6 हे 42 आणि हा 0 इथे ठेवला, 2 अंक सोडून दशांश दिला, आन्सर किती आलं? 42. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 दॅट इज पिंपरी चिंचवड पोलीस 2021 ला विचारलेला क्वेश्चन, आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 42. ओके क्लिअर आहे. चला, सिंपल लेवलचे क्वेश्चन असतील तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील, लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके चला, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 64. 825चे 4% म्हणजे किती? क्वेश्चन सॉल्व्ह करायचं लवकर. चला, जास्तीत 15 सेकंद देईन, याला खूप वेळ लागणार नाही. 825चे 4% काढायचे आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. 32, 33, 34, 35 असे ऑप्शन आहेत. थोडेसे कन्फ्युजिंग आहेत बट इझिली सॉल्व्ह होईल. झाले सगळ्यांचं? चला, कोणत्याही संख्येचं या ठिकाणी कोणत्याही संख्येचं पर्सेंटेज काढत असताना 825 चे किती टक्के काढायचे? आपल्याला 4% काढायचे आहेत. काढत असताना त्या दोन्ही संख्यांचा सरळ गुणाकार करा. एक मेथड होती आपल्याजवळ. तर 4 पंचे 20 ला 0, हातचा आले 2, 4 2 8 2 10 ला 0, हातचा आला 1, 8 चौक 32 आणि 1 33. 3300 झालं, 2 अंक सोडून दशांश दिला, तर 33 हे याचं उत्तर आहे. किंवा दुसरी मेथड काय? 825चं 4% काढत असताना 4% म्हणजे किती असतं? 1/25 असतं. 25ने डायरेक्ट भाग घाला, 25 1 25, 25 3 75, या ठिकाणी राहिले 7, 25 3 75, आन्सर किती? 33. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर आहे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर आहे 65. एका शेअरचा भाव रुपये 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? असा क्वेश्चन आहे. छत्रपती संभाजीनगर शहर कारागृह पोलीस 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. आणि कंपॅरेटिव्हली तुम्ही बघायचं आहे, जर तुलना केली 2023चे क्वेश्चन आणि 2021चे क्वेश्चन, तर 2021च्या क्वेश्चनची काठिण्य पातळी थोडीशी अधिक आहे. थोडंसं चांगले स्टँडर्ड लेवलचे क्वेश्चन विचारलेले होते. 2023ला तुलना केली तर आहे ना थोडेसे खूपच सिंपल लेवलचे किंवा मॉडरेट लेवलचे म्हणू किंवा लेवल 1चे क्वेश्चन विचारले गेलेले होते मॅथ आणि रिझनिंगचे. ओके चलो या ठिकाणी डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. सूट रिबेट कमिशन आणि त्याच्या पैकीच एक चॅप्टर आहे शेअर मार्केटचा. तर शेअर मार्केटच्या चॅप्टर बद्दल आहे ना ज्या काही त्या ठिकाणी नवीन नवीन संकल्पना आहेत त्या चॅप्टरमध्ये शेअर मार्केटचा जो चॅप्टर होईल त्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. इथे एकदम बेसिक क्वेश्चन असल्यामुळे या ठिकाणी हा PYQ घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? पर्सेंटेज काढायचं आहे आणि आपण अध्ययन करतोय पर्सेंटेज चॅप्टरच्या संदर्भात. ओके चला, शेअरचा भाव रुपये किती आहे म्हणून सांगितलंय? 1000 रुपये आहे. या ठिकाणी शेअरच्या फक्त एका भावाची ना चर्चा केलेली आहे. भाव म्हणजे कोणता? रेट. 2 रेट असतात. कोणते? एक असतं
मार्केट रेट, मार्केट रेट, आणि दुसरी असते फेस व्हॅल्यू, छापील किंमत आणि बाजारभाव, असे 2 रेट असतात. चला इथं आहे ना, तसं कुठल्याही या दोन्हीपैकी कशाचाही वापर न करता सरळ सरळ शेअरचा भाव असं म्हणलेला आहे. भाव किती आहे? 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विकल्यानंतर मिळणारी रक्कम किती? एक पद्धत ही असेल, बरेच विद्यार्थी असं करतील, 1000 रुपयावरती किती टक्के दलाली आहे, कमिशन किती आहे? 0.1%, 0.1%. तर या दोघांचा गुणाकार करा, सिम्पली क्वेश्चन सॉल्व्ह होईल. या दोघांचा गुणाकार किती येतो? 1 आणि 1चा गुणाकार आहे, तर उत्तर येईल 1च. या ठिकाणी मी या ठिकाणी लिहीन, दशांश द्यायला सोपं जाईल. 1 किती शून्य आहेत? 1 2 3 3 शून्य आहेत, 3 शून्य दिले. हा झाला गुणाकार कंप्लीट. गुणाकार कंप्लीट झाल्याच्या नंतर या संपूर्ण संख्येमध्ये ना दशांशाच्या नंतर 1 अंक आहे, म्हणून 1 अंक सोडून दशांश देतो. आन्सर किती आला? 100. बट पर्सेंटेज काढण्यासाठी आणखीन 2 अंकांनी दशांश सरकवतो, तर किती येतं? 1 रुपये दलाली येते. हे या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतं. किंवा दुसरी मेथड काय होती? सपोज करा कुठलीही संख्या असेल, या संख्येचं 10% किती असतं? 10% किती असतं? तर मी इथून सुरुवात करतो. कोणत्याही संख्येचं 100% त्या संख्येमध्ये काहीही बदल होत नाही, तीच संख्या असते. दशांश जिथं आहे तिथंच असतो. त्याच संख्येचं 10% काढत असताना दशांश किती अंकांनी सरकतो? 1 अंकाने सरकतो. 1000चं 10% किती असतं? 100 असतं. याच संख्येचं 1% काढा जर म्हणलं तर या 1000 या संख्येत दशांश किती अंकांनी सरकतो? 2 अंकांनी सरकतो. तर 1000चं 1% किती येतं? 10 येतं. आणि 0.1% जर काढा म्हणलं तर दशांश किती अंकांनी सरकेल? 3 अंकांनी सरकेल. दॅट इज 1.000. म्हणून उत्तर किती येतं? 1. म्हणून दलाली किती झाली? 1 रुपये झाली. आणि त्याचा बाजारभाव किती होता? 1000 रुपये होता. शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? 1001 रुपये. शेअर विक्रीच्या नंतर शेअर ज्यावेळेस आपण विकतो तर त्यावेळेस शेअर किती रुपयाला होता? 1000 रुपयाला होता. तर ज्यावेळेस आपण शेअर विकतो तर त्यावेळेस जो कमिशन एजंट असतो तो काय करतो? आपल्याला आणून 1000 रुपये देणार आणि त्याच्यानंतर आपल्याला तो दलाली मागत बसेल का? नाही. व्यवहार कोणत्या पद्धतीने होतो? जर त्याची काही फीस आहे तर त्याला भेटलेली जी काही अमाऊंट आहे त्या शेअरची 1000 रुपये बाजारभाव होता, तर विकल्याच्या नंतर त्याला किती रुपये भेटले? 1000. त्यातली स्वतःची दलाली तो काय करतो? कट करतो आणि आपल्याला किती रुपये परत करतो? 999. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय असेल याचं उत्तर असेल. तर हा व्यवहार नेमका शेअर मार्केटमध्ये कसा चालतो तो सूट, रिबेट, कमिशन, दलाली या चॅप्टरमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. ओके, समजलंय सगळ्यांना? छान. नेक्स्ट क्वेश्चन. चला काय दिलंय? 66 नंबरचा प्रश्न आहे. गणेश आपल्या मासिक उत्पादनातून 25% रक्कम किराणा मालावरती, त्याच्यानंतर 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, त्याच्यानंतर 20% रक्कम घरभाडे, त्याच्यानंतर 20% रक्कम गावी आईवडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5000 बचत करतो. तर त्याची मासिक उत्पादन किती आहे? छत्रपती संभाजीनगर शहर कारागृह पोलीस 2021चा क्वेश्चन आहे. आणि आपल्याला पर्याय दिले 40, 50, 60 आणि 17,000 रुपये असे पर्याय आहेत. चला क्वेश्चन सॉल्व्ह करणं होईल. 30 सेकंदाचा वेळ देतो. व्यवस्थित खर्च किती झालाय आणि शिल्लक किती राहिले हे बघायचं. ओके, चलो स्टॉप. लक्ष द्या आता इकडं. चला काय सांगितलं होतं आपल्याला? खर्च किती झालाय ते बघू आपण. गणेशचा काही पगार आहे, त्या पगारातून त्यानं 25% खर्च केलेत. कशावरती? रक्कम किराणा मालावरती. त्याच्यानंतर 25% खर्च केलेत जुन्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, 20% खर्च केलेत घरभाडे भरायसाठी, परत त्याच्यानंतर 20% रक्कम खर्च केलेला आहे गावाकडं आई वडिलांसाठी. हे एक इथिक्स आहे, हे एक मोरल लक्षात ठेवा बरं.
हा जरी दिसायला फक्त क्वेश्चन दिसत असला तरी याच्यातून एक नैतिकता आपल्याला काय शिकवली जाते, ही ती नैतिकता आहे. ओके ओके, जी की आपण विसरत चाललोय. ओके, आपल्याला यापैकी कोणती रक्कम कमवता येईल आयुष्यामध्ये. ओके, हे जे कॅरेक्टर आहे हे आयुष्यभर जपणं जास्त महत्वाचं आहे. ओके, तर तेव्हा तुम्ही सुखी असाल तेव्हा स्वतःला सक्सेसफुल समजायचं. ओके, ही अमाऊंट डिसाईड नाही करत, लक्षात ठेवा आयुष्यामध्ये तुम्ही काय आहात ते. चला 25 आणि 25 50%, 60 70 80 90. आपल्या पगाराच्या टोटल किती टक्के रक्कम तो खर्च करतोय? 90% रक्कम खर्च करतोय. राहिलेली जी रक्कम आहे तर ती रक्कम किती आहे? 5000 रुपये आहे आणि ते त्याच्या पगाराचे किती टक्के आहे? 10% आहे. सिंपल आहे, याला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. 5000 रुपये रक्कम कोणत्या पगाराच्या 10% आहे? 50,000 रुपयाच्या 10% आहे. हे आपण बघितले, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड काय असेल? आन्सर असेल. दॅट्स इट, क्लिअर. क्वेश्चन उडवलाय आपण. नेक्स्ट क्वेश्चन, 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलिटर होतात? असं क्वेश्चन आहे. छत्रपती संभाजीनगर शहर 2021चा क्वेश्चन आहे. 3%, 2.5%, 2%, 5% असा क्वेश्चन आहे. चला क्वेश्चनला सॉल्व्ह करू. जर 130 ml, ml म्हणजेच आहे ना मिलीलिटर असतात बघा. 1 लिटर जे असतं, 1 लिटरमध्ये टोटल किती? 1000 मिलीलिटर असतात. किती असतात? 1000 मिलीलिटर असतात. यालाच कसं लिहितो आपण? 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. म्हणजेच जी आपली पाण्याची बिस्लरीची बॉटल असते कोणतीही, ती एकतर 500 ml मध्ये येते किंवा 1 लिटर मध्ये येते. म्हणजेच त्याच्यामध्ये 1000 ml असतात किंवा 500 ml असतात. हे त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण. ओके, तर एवढं पाणी आहे. आपल्याला काय सांगितले? 6.5 लिटर. याचं आणि याचं जोपर्यंत एकक समान होत नाही तोपर्यंत तुलना करता येत नाही. एखाद्याच्या व्यक्तीच्या उंचीची तुलना एखाद्याच्या सुंदरतेसोबत करणं होणार नाही. एखाद्याच्या ताकदीची तुलना एखाद्याच्या इंटेलिजन्स सोबत करणं होणार नाही. तुलना करत असताना दोन्ही गोष्टींचं एकक कसं असायला पाहिजे? समान असायला पाहिजे. हे 6.5 लिटर. ओके, आणि हे 130 मिलीलिटर आहे. तुलना होईल का याच्यामध्ये? नाही. तर 6.5 लिटरला आपण काय करू? ml मध्ये. 6 लिटर म्हणजे 6000 ml आणि हे 0.5 म्हणजे 500, म्हणजे 6500 मिलीलिटर. मी या ठिकाणी ml लिहितो, समजेल सगळ्यांना. ओके, तर 130 मिली किती आहे असं म्हणलं, असं विचारलं. चला आपण काय करू? 10% किती होतं? 650. 10% सॉरी 6500चं 10% किती होतं? 650 ml. ओके, 130 कुठेतरी आपल्याला 65च्या दुप्पट दिसायला, म्हणून 6500चं 65 ml हे किती टक्के आहे? हे 1% आहे. ओके, आणि 130 ml हे किती होतं? 2% होतं. जी मेथड 1% 2% काढायची मी तुम्हाला शिकवलेली होती ती या ठिकाणी उपयोगी पडते. तर आन्सर काय असेल? 2%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2%. क्लिअर आहे. एकक समान केल्याशिवाय या क्वेश्चनचा आन्सर काढता येणार नाही. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना गडबड करतात. चला क्वेश्चन नंबर 68. जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? चला एकूण विद्यार्थ्यांची संख्या विचारले. परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झालेत आणि पास झालेले विद्यार्थी किती? 350. मगाशी बघितल्यासारखं 30% विद्यार्थी या ठिकाणी फेल आहेत, तर 70% विद्यार्थी कसे आहेत? पास आहेत. ओके, आणि पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली 350. म्हणजेच 350 विद्यार्थी हे किती टक्के आहेत? 70% आहेत. तर आपल्याला किती काढायचे आहेत? 100% काढायचे. 100%. ही एक मेथड होती क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडची. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड मध्ये आहे ना आपण काय करतो? तिरकस गुणाकार करतो. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार. कुणीकडे लिहा, उजव्या बाजूला समीकरणाच्या डाव्या बाजूला काही फरक पडत नाही. x गुणिले 70 बरोबर 350 गुणिले 100. याच ठिकाणी भाग देऊ शकतो मी. 0 0 कॅन्सल. 7 1 7 7 5 35. 5 गुणिले 100. x बरोबर व्हॅल्यू किती झाली? 500. म्हणून एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 500. ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज क्लिअर. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2021चा क्वेश्चन होता, या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे.
एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. तर चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 207 इतकी मुले आहेत, तर त्या शाळेतील किती मुली चष्मा परिधान करतात? थोडंसं डिफिकल्ट विचार करायला लावणारा क्वेश्चन आहे. बाकीच्या सगळ्या रटाळ क्वेश्चन प्रमाणे नाहीये, थोडंसं काहीतरी न्यूनेस आहे याच्यामध्ये, नवीनता आहे. क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. 30 सेकंद वेळ देतो. ऑप्शन मध्ये ना या ठिकाणी कमेंटमध्ये या ठिकाणी ऑप्शन नंबर सांगायचा आहे, आन्सर किती आहे ते. चलो चेक करू किती जणांना क्वेश्चन सॉल्व्ह होतो या ठिकाणी. चला झालंय सगळ्यांचं. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2021चा क्वेश्चन आहे. ऑप्शन 100, 200, 250 आणि 300 असं दिलेले आहेत. चला वेळ झालेली आहे, थांबा या ठिकाणी. चला बघू आपण. एका शाळेत एकूण विद्यार्थी किती? 1400 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चला 1400चं 25% काढा. 1400चे 50% होतात 700. मला सोल्युशन काढायची आवश्यकता नाही. 25% होतात किती? 350. म्हणजे चष्मा परिधान करणारे किती? टोटल 350 विद्यार्थी आहेत. 25% विद्यार्थी काय करतात? चष्मा परिधान करतात. हे बळ लक्षात ठेवा. विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी मुलं पण येतील, असंच मेल पण येतील आणि फिमेल पण येतील. मेल स्टुडंट, फिमेल स्टुडंट्स. ओके, गर्ल स्टुडंट और बॉय स्टुडंट. विद्यार्थ्याचा अर्थ काय असतो? मुला मुलींचा समावेश असतो. टोटल किती विद्यार्थी? 350 विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थ्यांपैकी 207 इतकी मुले आहेत. 350च्या किती? 207 इतकी मुले. 207. 7 × 7, 7 × 5 = 35. 50 × 2 किती झालं? 100. हे काय आहेत? मुले आहेत. 350 पैकी 207 म्हणजे 100 हे मुले आहेत. तर मुलींची संख्या किती? 350 मधून 100 मायनस करा, आन्सर किती येतं? 250. ही आहे चष्मा परिधान करणाऱ्या मुलींची संख्या, दॅट इज 250. हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, हा बोला. चला ओके, अडचण आहे काही? नाही. चलो पुढचा क्वेश्चन घेऊ. अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे, तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे? इथं बरेच विद्यार्थी कन्फ्युज काय होतात माहिती आहे? सिंपल क्वेश्चन आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, कुठलाही फॉर्म्युला पाठ करायची नाही. सेम क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस त्याच पेपर मधला. 20%, 10%, 25% सांगता येत नाही असं ऑप्शन दिलेले आहेत. अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे. चला अ चा पगार कमी किंवा जास्त आहे बी च्या पगारापेक्षा, म्हणून नेहमी अ चा पगार जर ब च्या पगाराच्या तुलनेत सांगितलेला असेल तर नेहमी ब चा पगार 100 रुपये असायला पाहिजे. येतं लक्षात? अ चा पगार ब पेक्षा 20% कमी, तर ब चा पगार किती? 100 रुपये. आणि अ चा पगार ब च्या पगारावरती डिपेंड करतो ते, म्हणून याला 100. जर कोणी सांगितलं कुठल्याही इतर व्यक्तीचा पगार आहे ना माझ्या तुलनेत सांगितलं, तर नेहमी माझा पगार किती असायला पाहिजे? 100. आणि त्याचा माझ्या निमपट आहे, मग किती होईल तो? 50. किंवा माझ्या दुप्पट आहे त्याचा, तर किती होईल? 200 रुपये होईल. ज्याच्या सोबत तुलना केलेली असते त्याला 100 म्हणायचं असतं. अ चा पगार डायरेक्ट न सांगता ब च्या तुलनेत सांगितलेला. ब चा पगार किती असेल त्याच्यापेक्षा किती? 20% कमी आहे, तर अ चा पगार किती घेणार या ठिकाणी? 80 रुपये. तर एक गोष्ट लक्षात घ्या, अ चा पगार या ठिकाणी ब चा पगार 100 रुपये आणि अ चा पगार 80 रुपये जर गृहीत धरला, तर दोघांच्या पगारातील फरक जो आहे तो नेहमी ना सारखा असतो. किती रुपये? 20 रुपये. अ चा पगार 20 रुपयाने, टक्केवारीमध्ये बोलत नाही मी, टक्केवारी नाही, मी पैशांमध्ये सांगतोय. अ चा पगार 20 रुपयाने कमी आहे. ओके, आणि ब चा पगार किती रुपयाने जास्त आहे? अ च्या पगारापेक्षा 20 रुपयाने जास्त आहे. बदल कुठं होतो? पर्सेंटेज मध्ये बदल होतो. ओके, पर्सेंटेज मध्ये कसं बदल होतो? ज्यावेळेस अ चा पगार 20 रुपये हे 100 रुपयाच्या किती टक्के असं म्हणतो, तर ते 20% असं म्हणतात. 20 रुपये हे 100च्या किती टक्के होतात? 20 रुपये. मात्र ब चा पगार अ च्या पगारापेक्षा 20 रुपयानं कमी आहे, बट तो किती टक्के कमी आहे? हे 20 रुपये ए च्या तुलनेत किती टक्के कमी आहेत म्हणल्याच्या नंतर 20 रुपये हे 80च्या किती टक्के होतात? 20 रुपये हे 80च्या किती टक्के? 80 पैकी 20 म्हणजे किती टक्के? तर हे क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह होतं. ओके, तर किती या ठिकाणी? सरळ सरळ आन्सर 25% एवढं येतं. तर आपण काय करताय? 25% काय सरळ सरळ लिहिता येईल.
तिरकस गुणाकाराची जी पद्धत होती आपली, याला सॉल्व्ह केलं तरी आन्सर तेवढंच येणार आहे या ठिकाणी. बघा 4 2 8, 4 5 20, 2 1 2, 2 5 10, 5 5 किती येतं 25 होतं. दुसरी मेथड काय, हे सगळं सोडून द्या. ओके, याला सोडून द्या सध्या. तर आपल्याला काय विचारलं होतं, 20% कमी आहे, तर कमी असलेला पगार बीचा पगार किती रुपये. बघा आपल्याला काय विचारलं होतं या ठिकाणी, बीचा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे. बीचा पगार किती, 20 रुपये जास्त आहे. किती रुपये, 20 रुपये जास्त आहे. आता अचा पगार 80 रुपये, जर किती टक्के मांडलं आपण, 100% मांडलं. 80 रुपये हे 100% मांडले तर 20 रुपये किती टक्के असतात. याचा तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर 80 गुणिले x बरोबर 20 गुणिले 100. हा 0 या 0 सोबत कॅन्सल. 2 1 2, 2 चौक 8, 4 1 4, 25 चौक 100. x बरोबर किती आलं, 25%. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय आहे या ठिकाणी, बरोबर आहे. क्लिअर आहे. चल, प्रत्येक क्वेश्चन आहे ना, जेवढे मेथड आहेत त्या प्रत्येक मेथडने आहे ना सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट आहे ना आवर्जून लक्षात ठेवा. एका सगळ्यात सिंपल वेने आहे ना क्वेश्चन सोडून आपण मोकळं झालेलं नाही आहोत. या ठिकाणी फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला मेथडनी, ट्रिक असेल तर ट्रिकच्या मेथडनी, कॉन्सेप्ट असेल कॉन्सेप्टच्या मेथडनी, ऑप्शनवरून जायचं असेल तर ऑप्शनवरून या ठिकाणी क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न क्रमांक 71. एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे, तर ती संख्या कोणती आहे. पर्सेंटेज हे क्वेश्चन खूप सुपर आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला वेळ देतो 30 सेकंदाचा. क्वेश्चन सॉल्व्ह होतो का बघा, व्यवस्थित विचार करून बघा. मी आहे ना कॉन्सेप्ट अगदी क्लिअर करून सांगेन तुम्हाला, व्यवस्थित समजेल या पद्धतीने. ओके, पर्सेंटेज मधला फरक आणि संख्या यांचं रिलेशन काय असतं नेमकं. तिरकस गुणाकाराची पद्धत माझ्या मते सगळ्यांना लक्षात असेल. एक रिलेशन, एक सहसंबंध भेटला की बाकी सगळे कुठलीही टक्केवारी त्या संख्येची काढू शकतो आपण. ओके, चला 5 सेकंद मी एक्स्ट्रा देतो थोडंसं. बऱ्याच जणांचं गणित मांडून होतं बट सोल्युशन निघत नाही. कॅल्क्युलेशन स्किलमध्ये आहे ना कमी पडतात विद्यार्थी या ठिकाणी. त्याच्या संदर्भात सुद्धा आहे ना मी सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहे. कॅल्क्युलेशन मध्ये स्पीड येण्यासाठी किंवा बेसिक सिम्प्लिफिकेशनचे जे रूल आहेत, जे मॅथमॅटिक्सचे रूल आहेत, त्या सगळ्यांवरती या ठिकाणी व्हिडिओ होणार आहे. फक्त पर्सेंटेज टॉपिक कंप्लीट होऊ द्या, त्याच्यानंतर आपण आहे ना लगेचच त्याला सुरुवात करूयात रेशो अँड प्रपोर्शन झाल्याच्या नंतर. ओके, चल. आणि या टीचिंगमध्ये आहे ना विद्यार्थ्यांना जर वाटत असेल कुठल्या गोष्टी या ठिकाणी म्हणजे वाटत असेल की ना या बेटर असायला पाहिजेत आणखीन किंवा अशा असायला पाहिजेत, सजेशन कुठलेही असेल. बघा आपण आयुष्यभर आहे ना प्रत्येक गोष्ट इतरांकडून शिकत असतो. तर मला आवडेल आहे ना तुम्ही काही सजेशन देत असाल तर त्यांचा समावेशमध्ये व्हिडिओमध्ये, त्यांचा समावेश सर्व गोष्टींचा आहे ना व्हिडिओमध्ये करण्याचा मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करेल. ओके, चला. तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य या पद्धतीने असेल तर आहे ना हा थकवा वगैरे काही राहत नाही. ओके, हळूहळू आपण आहे ना डेली 2-2 व्हिडिओ अपलोड करण्याचा आहे ना प्रयत्न करू. ओके, रिझनिंगचा सुद्धा आहे ना या ठिकाणी स्टार्ट करायचं मी विचार करतोय. ओके, थोडा कालावधी लागेल त्याला, थोडासा, जास्त नाही. चला, क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2021चा आणि एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे, तर ती संख्या कोणती. चलो सपोज करू, आपण काय करू माहिती आहे का, एक संख्या घेऊ. संख्या आहे 200. किती, 200 संख्या आहे. तर एक टाइमलाईन काढू या पद्धतीने, इथून इथपर्यंत ही 200 संख्या आहे. तर या ठिकाणी मी संख्या लिहितो 200. वरी संख्या असेल आणि खाली संख्या असेल, वरी पर्सेंटेज लिहितो. 200 या संख्येचं 100% किती असतं, 200 असतं. 200 या संख्येचं बरोबर मध्यभागी 50% किती असतं, 50% किती असतं, 100 असतं. 200 या संख्येचं 200 या संख्येचं 10%, 200 या संख्येचं 10% किती असतं, 20 असतं. 200 या संख्येचं 20% किती असतं, 40 असतं. 200 या संख्येचं 40% घेतो. 200 या संख्येचं 40% किती असतं, 80 असतं. 200 या संख्येचं इथं लिहीन मी 80% किती असतं, 160 असतं. 200 या संख्येचं 60% किती असतं, तर ते किती असेल या ठिकाणी 120. बघा सहसंबंध काय सांगतो मी. हा फरक आहे कशांमधला, हा संख्येमधला फरक आहे आणि हा टक्केवारीतला फरक आहे. कशातला, टक्केवारीतला फरक. 200चं 10% विचारलं तर 20 असेल, 20% विचारलं तर 40 असेल, 50% विचारलं तर 100 असेल, 60% विचारलं तर 120 असेल. तर मला एकच गोष्ट सांगायची या ठिकाणी, हे 10% आणि 20% मधला फरक किती आहे.
10% आणि 20% या दोन्ही पर्सेंटेज मधला डिफरन्स आहे किती 10%. रुपयांमधला फरक बघा 20 रुपये आणि 40 रुपये मधला फरक या ठिकाणी संख्येमधला किती आहे तो 20 आहे. ओके चला हे या ठिकाणी 100% आणि 50% मधला फरक किती आहे 100% आणि 50% मधला फरक आहे 50% आणि संख्येमधला फरक बघा 100 आणि 200 मधला फरक किती आपण हेच तर लिहिलं होतं ना एका संख्येचं 50% किती आहे 100 आहे असं लिहिलं होतं 50% चेक केलंय पण तेवढंच आहे म्हणजेच संख्येमधला जो फरक असतो तो त्या दोन्ही टक्केवारी मधल्या फरका एवढा असतो. हे साधी सिंपल याच्यामधली आहे ना कॉन्सेप्ट आहे. तर ज्यावेळेस शेकडा नफा शेकडा तोटा चालू होईल त्यावेळेस आहे ना मी तुम्हाला सविस्तर सांगेन की आहे ना क्वेश्चन या टाइमलाईनला पकडून कसे सॉल्व्ह होत असतात. ओके जसं पर्सेंटेज वाढत जातं तशी अमाऊंट वाढत जाते. पर्सेंटेज मधला जो डिफरन्स असतो तोच त्या संख्यांमधला डिफरन्स असतो. समजलेला आहे. तर याला सॉल्व्ह करू आपण व्यवस्थित. बघा आता क्वेश्चन काय दिलेला होता जोपर्यंत बघा संकल्पनांवरती आपण काम करणार नाही तोपर्यंत ना समज व्यवस्थित विकसित होणार नाही. एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक मी पुढे लिहितो. एका संख्येचं हे 60% आहे आणि किती आहे 40% आहे. एका संख्येचं 40% किती 60% किती हे सांगितलेलं नाहीये. 60% व 40% मधील फरक किती टक्के असतो तो फरक किती असतो 20% असतो. ओके तो फरक किती आहे म्हणून सांगितलं आपल्याला 100 आहे म्हणून सांगितलं. तो फरक किती आहे 100 आहे. याचा अर्थ काय होतं एका संख्येचं 20% किती आहे एका संख्येचं 20% किती आहे 100 आहे. तर ती संख्या कोणती म्हणलं होतं कोणत्या संख्येचं 20% 100 वाटतं आपल्याला कोणत्या संख्येचं किती 20% 100 आहे. यापैकी बघू आपण चेक करू 200चं 10% किती होतं 200चं 10% 20 आणि 20% किती होतं 40 होतं. हा तर ऑप्शन असणार नाही. 500 या संख्येचं 10% किती आहे 50 आहे. 500 या संख्येचं मी लिहून दाखवतोय हे सगळं आहे ना करायची आवश्यकता नाही हे सगळं माइंड कॅल्क्युलेशन आहे. 500 या संख्येचं 10% किती असतं 50 20% किती असतं 100. हा एवढा इझी क्वेश्चन आहे म्हणून ऑप्शन नंबर सेकंड काय असेल याचं आन्सर असेल. ओके तर नो फिकर या ठिकाणी एकदम क्लिअरली क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे अडचण नाहीये. चलो क्वेश्चन नंबर 72 कोणत्या संख्येचा 20% हा 40च्या 30% आहे. कोणत्या संख्येचं 20% हे 40च्या 30% एवढं आहे. 40च्या 30% एवढं असेल पाहिजे ना 40चं 30% किती असतं 4 त्रिकम 12 आणि हे 2 शून्य आणि हा दशांश दिला 40चं 30% किती आलं 12 आलं. कोणत्या संख्येचं 20% 12 येतं. ओके 9चं 20% 18 येईल 8चं 20% 16 येईल 6चं 10% 60चं 10% 6 आणि 20% किती येत 12 येत 60चे 20% 10% काढा 6 20% काढा 12. ओके कोणत्या संख्येचं 60 या संख्येचं हा ठाणे शहर पोलीस 2021 क्लिअर क्वेश्चन आहे. चलो नेक्स्ट 73 नंबरचा क्वेश्चन 10वीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती आहे. नापास झालेल्या मुलांची संख्या 160च्या किती टक्के 2 क्वेश्चन ऑलरेडी झालेत 60% 16 96 या दोन्ही शून्यांचा विचार करू नका 16 96 तर आन्सर काय 96. सोलापूर ग्रामीण चालक 2021 चा क्वेश्चन. हे क्वेश्चन ॲज इट इज पेपरमध्ये येतील तर आहे ना तुम्ही फोडून याल याची गॅरंटी देतो जर व्यवस्थित आहे ना लेक्चर मन देऊन या ठिकाणी आहे ना अध्ययन केलेलं असेल तर. प्रश्न क्रमांक 74 एका बँकेत श्यामने 50,000 रुपये 10/12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले तर त्या कालावधीनंतर श्याम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील असा क्वेश्चन आहे. पर्सेंटेज मेथडने या पण क्वेश्चनला जो की सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आपण आहे ना सॉल्व्ह करू शकतो इझिली. रत्नागिरी पोलीस 2021 चा क्वेश्चन आहे. 48,200 51,253 5,32,007 रुपये आणि वरीलपैकी एकही नाही असे ऑप्शन दिलेले आहेत. चला ज्या वेळेस तुमचं या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचं चॅप्टर होईल त्यावेळेस आहे ना हा क्वेश्चन क्लिअरली समजून जाईल. या ठिकाणी सुद्धा आहे ना बेसिक आहे सगळ्यांना सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सूत्र काय आहे PRN डिवाइड बाय 100 किंवा कोण कोण यांच्या ऐवजी टी सुद्धा लिहितं त्याला टेन्युअर असं म्हणतात. ओके मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि कालावधी मात्र या ठिकाणी काय दिलेला आहे 6 मार्च पासून ते 18 मे 2010 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे म्हणजे कालावधी दिवसांमध्ये दिलेला आहे.
आता हे होतात किती, 6 मार्च पासून, 6 मार्चला जर आपण व्याजाने पैसे दिले तर 7 पासून आपण मोजायला सुरुवात करतो. तर मार्च महिना कितीचा असतो या ठिकाणी 31चा. 31 मधून 6 गेल्याच्या नंतर 25, 25 त्याच्यानंतर मार्चच्या नंतर एप्रिलचा महिना आहे. मार्च 31चा, एप्रिल 30चा आहे. ओके, हे 25 दिवस, हे 30 दिवस, त्याच्यानंतर मेचे 18 दिवस घ्यायचे. 8 आणि 5 13, या ठिकाणी 7 दिवस किती होता, 73 दिवस होतात. आणि हे 73च का बरं आलं या ठिकाणी, याचा सुद्धा खुलासा मी नंतर करेन. ओके, ज्यावेळेस चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजावरचे क्वेश्चन असतील. आता सध्या याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व्ह करू. एका बँकेत श्यामने 50,000 रुपये 10,12% दराने, मुद्दल किती आहे 50,000 रुपये, किती टक्के दराने, 12% दराने, कालावधी किती आहे 73 दिवस, छेदामध्ये या ठिकाणी हा कालावधी वर्षात लिहायचा असतो, मात्र आपण कशामध्ये लिहिलंय, दिवसात लिहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी 100च्या सोबत आपल्याला 365 लिहावं लागेल. हे 0 0 या 2 0 सोबत कॅन्सल. सॉरी, 73 1 73, बघा 73, 7 5 35, 350 होतात, 3 5 15, 350 आणि 15 365 होतात. 73 ने 5चा भाग जातो, 5 1 5, 5 1 5, राहिले किती, हे 100 गुणिले 12 किती होतात 1200. हा झाला व्याज. तर श्याम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील, श्याम यांना हे ठेवलेले 50,000 रुपये आणि वरती किती 1200 रुपये, म्हणजे टोटल 0 0 2 1 5, 51,200 रुपये परत मिळतील. हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. बघा या ठिकाणी झालं, क्वेश्चन क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 75. आजच्या व्हिडिओमधला आहे ना शेवटचा क्वेश्चन आहे. एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. 2009ला बघा लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते, 5% वाढते असं म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2009ला ती लोकसंख्या 88,200 आहे. तर 2007ला किती होती. आता 2007ला किती होती, ऑप्शन वरून आन्सर काढायचं. त्या ठिकाणी म्हणलं 2009ची लोकसंख्या दिली आहे 88,200. कधी आहे ही, 2009 मध्ये. 2008 मध्ये किती राहिली असेल, 2008 मधली लोकसंख्या काढण्यासाठी यातून 5% मायनस करता येतं का ते सांगा. 5% मायनस करून आन्सर काढता येतं का. लोकसंख्येच्या वाढीचा दर किती सांगितलाय आपल्याला, 5% सांगितलंय. म्हणजेच सपोज करा 2009 मध्ये या ठिकाणी एखाद्या गावची लोकसंख्या आहे ना किती आहे, 100 आहे. किती आहे 100 किंवा 1000 पकडू आपण. 2008 मध्ये आपण याचं 5% कमी केलं. 5% कमी करणं म्हणजे ना 10% किती होतात 100 आणि 5% किती होतात 50. तर 2008 मध्ये ही किती होते 950. हे केव्हा होतं, लोकसंख्या आहे ना या ठिकाणी लोकसंख्या कमी होण्याचा दर जर दिलेला असेल तर. इथं दर कसा दिलाय, लोकसंख्या वाढीचा दर दिलेला 950 होती. ओके, तर 2008 मध्ये 950 लोकसंख्या होती, 950, आणि याचं 5% काढायचंय. याचं 10% किती होतं 95 होतं. आणि 10% किती होईल, 10% या ठिकाणी 94 47 47.5 होतं. 47.5 ने लोकसंख्या वाढेल का. आणि 950 मध्ये हे 47.5 जर 5% वाढवले तर 1000 होतात का, होत नाहीत. तर आहे ना या प्रश्नाचं उत्तर काढत असताना काय करावं लागेल आपल्याला, 2007 मधला एक ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. 2007 मधली एक संख्या अशी घ्यायची ज्या संख्येमध्ये 5% वाढवून परत त्याच्यामध्ये 5% वाढवल्याच्या नंतर किती यायला पाहिजे ती 88,200. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये चेक करायचं असेल तर जो राऊंड फिगर नंबर आहे त्याला चेक करू. याचं आन्सर आल्याच्या नंतर आन्सर एकतर ते असेल किंवा थोडंसं कमी किंवा जास्त झालेलं असेल, त्यानुसार आपल्याला आहे ना ऑप्शन स्विच करता येते. चला 80,000 लोकसंख्या आहे. किती आहे 80,000. 80,000 ही लोकसंख्या किती टक्क्याने वाढते दरवर्षी, 5% वाढते. 80,000चे किती काढायचे आपल्याला 5%. 80,000चं 5% काढणं मोठी गोष्ट नाही. 80,000चं 10% होतं 8,000 आणि 5% होतं किती 4,000. ओके, तर हे 80,000 आणि लोकसंख्या कितीनं वाढली 4,000 वाढली. किती झाले हे 84,000 झाले. 84,000ची लोकसंख्या परत किती टक्क्यानं वाढते 5% वाढते. 84,000चे 5% तर 8,400, 4,200 होईल 4,200. तर हे 00288 88,200. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे.
आणि 5% वाढ करत असताना 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या घेऊन मग त्याच्यामध्ये 2 वेळेस 5% वाढ केलं तरच क्वेश्चन सॉल्व्ह होतो, अदरवाईज क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. जर 5% कमी करून 2007 ची लोकसंख्या काढतो मी, 88,200 मधून 5% कमी करू, मग एक लोकसंख्या येते, मग परत त्यातून 5% कमी करू, मग आन्सर येईल. या पद्धतीने क्वेश्चन होणार नाही. हे क्लिअर असू द्या, एवढंच कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, हेच क्लिअर करायचं होतं. या ठिकाणी आपण योगायोगाने 80 ऑप्शन सिलेक्ट केलं, 80,000 आणि तेच आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी अगदी बरोबर या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेलं आहे सर्व प्रश्न. हे पीपीटी जे आहेत ते लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतील. तर बघा, एकच सांगणं आहे, तुम्ही म्हणत असाल सर पर्सेंटेजचे सर्व बेसिक व्हिडिओज कंप्लीट झाल्याच्या नंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून 2023च्या क्वेश्चन पासून ते 2024चा क्वेश्चन आणखीन आपण घेतलेला नाहीये. मी पुढचे 2 व्हिडिओ 2024च्या PYQ वरती बनवणार आहे, जे की पर्सेंटेज वरती विचारण्यात आलेले प्रश्न होते. त्याच्याबद्दल आहे ना शंका असायला नको कुणाच्याही बाबतीत. नाहीतर असं म्हणाल सर व्हिडिओ तुम्ही अपलोड करता 2025 मध्ये आणि 2024 मध्ये जे पेपर झाले तर त्यांचं पण सोल्युशन म्हणजे 2024ची ऍड होती 2025 मध्ये जे पेपर झालेले, तर ते सर्व क्वेश्चन मी या ठिकाणी घेणार आहे. सर्व 36 जिल्हा केंद्रावरती जेवढे पेपर झालेत, चालकचा पेपर असेल, CRPFचा पेपर असेल, कारागृहाचा पेपर असेल किंवा जिल्हा पोलीसचा पेपर असेल, सर्व या ठिकाणी PYQ घेईन. त्याच्याबद्दल ना बिलकुल शंका मनात बाळगू नका. मला सांगायचं एवढंच आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात काही अडचणी असतात. जेव्हा ऑफलाईन क्लास घेतो मी, रोज माझा जवळपास 12 ते 2 वाजेपर्यंत, 12:30 ते 2 वाजेपर्यंत ऑफलाईन लेक्चर असतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंका अशा असतात, सर एवढे सगळे PYQ घेत आहे, क्वेश्चन तर बाजूलाच राहिले, पुस्तकामध्ये प्रॅक्टिससाठी दिलेले क्वेश्चन्स तर बाजूला राहिले, हे फक्त PYQ घेतोय. PYQच एवढे खूप सारे आहेत की तेवढं केल्याच्यानंतर बाकी काय करायची गरज नाही. बट सर एका चॅप्टरवरती आहे ना जवळपास 100 क्वेश्चन करणं आवश्यक आहे का? 100 क्वेश्चन, 150 क्वेश्चन असतील, 200 क्वेश्चन असतील, सर कंटाळून येऊन जातो बऱ्याच वेळा हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. तेच बरेच क्वेश्चन आहे ना या ठिकाणी रिपीट झालेले असतात, त्यांची पुनरावृत्ती झालेली असते.